बारामती लोकसभा मतदारसंघात नणन विरुद्ध भाऊजाई लढाईमध्ये सुप्रिया सुळेंनी दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार अपयश त्यांना आलं असलं तरी खरा पराभव हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आहे। काका पुतण्याच्या लढाईमध्ये केवळ बारामतीच नाही तर राज्यात आपणच दादा असल्याचं शरद पवारांनी दाखवून दिलंय। पण बारामतीतील पराभवाला जिल्ह्यातील जुन्या राजकीय संघर्षाची किनार आहे, कशी पाहूयात। जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि कशामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला नाही। बारामतीतील लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारांचा झालेला पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। कारण बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। होम पिचवरच अजित पवारांना काका शरद पवारांनी धोबी पछाड दिलाय। खरं तर या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला। त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका पुतणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आमने सामने आले होते। बारामतीच्या लढतीत अजित पवारांना भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचं पाठबळ मिळालं। त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असा कयास लावला जात होता। खास म्हणजे निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मतदारसंघातील काही नेत्यांची अजित पवारांविषयी असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला होता। कारण गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी अजित पवारांचा वेळोवेळी राजकीय संघर्ष झडलाय। पुरंदर विधानसभेतील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याशी अजित पवारांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। 2019 साली अजित पवारांनी चॅलेंज देऊन शिवतारेंचा पुरंदर विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता। तो राजकीय संघर्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीत उफाळून आला। सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय शिवतारेंनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता। विजय शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिब्बा पडण्याची शक्यता निर्माण झाली। शिवतारेंचा विरोध मोडून काढण्यासाठी अजित पवारांनी फडणवीसांची मदत घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर शिवतारेंनी विरोधाची तलवार म्यान केली। पण अजित पवारांसमोर केवळ शिवतारेंचं आव्हान नव्हतं, तर इकडे इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनीही अजित पवारांना खिंडीत गाठलं। अजित पवारांशी हर्षवर्धन पाटलांचा संघर्ष काही नवा नाहीये। 2014 आणि 2019 अशा दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलाय। भरणे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना इंदापूरमध्ये जाऊन जाहीर सभा घेत हर्षवर्धन पाटलांचं राजकीय पालकत्व घ्यावं लागलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बरोबर पण चर्चा होणं गरजेची आहे आणि जे काही विषय आहेत शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे। इकडे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या कुटुंबाशी पवारांचा 2 पिढ्यांपासूनचा राजकीय संघर्ष आहे। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तो संघर्ष पुन्हा एकदा राजकीय पटलावर आला होता। 1999 साली शरद पवारांच्या आशीर्वादामुळे काशीनाथराव खुटवड यांनी अनंतराव थोपटेंचा धक्कादायक पराभव केला होता। ती सल थोपटे पिता पुत्रांच्या मनात कायम आहे। त्यामुळे यावेळी थोपटे कुणाच्या पारड्यात पाठिंब्याचा कौल टाकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। एकीकडे सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंनी थोपटे पिता पुत्रांची भेट घेतली होती, तर दुसरीकडे शरद पवारांनी थोपटेंच्या घरी पायधूळ झाडून 5 दशकांचं राजकीय वैर संपवलं। दौंडमधील कुल कुटुंबाचा अजित पवारांशी राजकीय वाद पुणे जिल्ह्याला परिचित आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी हर प्रकारे प्रयत्न केला होता। त्यामुळे राहुल कुल खरंच सुनेत्रा पवारांना साथ देणार का याची चर्चा रंगली होती। या राजकीय संघर्षाचं प्रतिबिंब सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीत पाहायला मिळालं।
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना तब्बल 47,381 मतांची आघाडी मिळाली, तर भोर विधानसभा मतदारसंघात 43,805 मतांचं लीड मिळालं. दौंडमध्ये 26,237 मतं, इंदापूरमध्ये 25,951, तर पुरंदरमध्ये 35,281 मतांची आघाडी सुप्रिया सुळेंना मिळाली. सुनेत्रा पवार यांना केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघात 20,766 मतांची आघाडी मिळवता आली आणि त्यामुळेच सुप्रिया सुळेंनी 1.5 लाखांहून अधिक मताधिक्य घेत विजयाचा चौकार मारलाय. हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे. हे बघताय. आजवर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच हर्षवर्धन पाटील, थोपटे, कुल आणि शिवतारे हे नेते दुखावले गेले होते. त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत जुना राजकीय संघर्ष सुनेत्रा पवारांच्या पराभवाचं कारण ठरल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.